हवामान विभागाने महाराष्ट्रातील 30हून अधिक जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह मुसळधार अवकाळी पावसाचा इशारा दिलाय। उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यांना गारपिटीचा ऑरेंज अलर्ट देण्यात आलाय। मार्च महिन्याचा शेवट गोड होण्याऐवजी राज्यावर अवकाळी पावसाचे सावट गडद झालंय। हवामान विभागाने दिलेल्या इशाऱ्यानुसार राज्याच्या बहुतांश भागात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता आहे। 760 किलोमीटर वेगाने वारे वाहणार आहेत आणि काही ठिकाणी होणारी गारपीट यामुळे शेतीसह जनजीवनावर मोठा परिणाम होण्याची भीती वर्तवण्यात येते। नाशिक, जळगाव आणि अहिल्यानगर या जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलाय। इथं वादळी वाऱ्यासह गारपीट होण्याची दाट शक्यता आहे। तर धुळे आणि नंदुरबारमध्ये येलो अलर्ट असून पावसाच्या सरी कोसळतील। पुणे, सातारा, सांगली आणि सोलापूर या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे। विजांच्या कडकडाटासह इथं 50 ते 60 किलोमीटर वेगाने वारे वाहतील। कोल्हापूर जिल्ह्याला मात्र येलो अलर्ट देण्यात आलाय। छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, बीड आणि हिंगोली या 5 जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट असून इथं पावसाचा जोर अधिक असणार आहे। लातूर, धाराशिव आणि नांदेडमध्ये येलो अलर्ट असून विजांचा धोका कायम आहे। मुंबई आणि पालघरमध्ये हलक्या पावसाची शक्यता असली तरी ठाणे, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या पट्ट्याला येलो अलर्ट देण्यात आलेला आहे। समुद्र किनाऱ्यालगत वाऱ्याचा वेग जास्त राहू शकतो। भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, वर्धा आणि यवतमाळमध्ये पावसाचा येलो अलर्ट आहे। विदर्भात विजा पडण्याचं प्रमाण अधिक राहू शकतं, त्यामुळे नागरिकांनी सुरक्षित स्थळी आश्रय घेण्याचं आवाहन करण्यात आलेलं आहे। कापणीला आलेला माल म्हणजेच पिकं किंवा शेतमाल तातडीनं सुरक्षित जागी हलवावा। विजांपासून संरक्षण करण्यासाठी विजा चमकत असताना झाडाखाली, मोबाईल टॉवर जवळ किंवा मोकळ्या मैदानात थांबू नका। वादळी वाऱ्यामुळे जुन्या इमारती किंवा झाडं पडण्याची शक्यता असल्यानं प्रवास करताना नक्कीच काळजी घ्या। आता राज्यातील तुमचा जिल्हा कोणता आणि तुमच्या जिल्ह्यात सुद्धा हवामानाची काय स्थिती आहे ती सुद्धा आम्हाला कमेंट्सच्या माध्यमातून नक्की कळवा। अजूनही आपल्या हक्काच्या चॅनलला फॉलो केलं नसेल, सबस्क्राईब केलेलं नसेल तर नक्की करा।